नाश्त्यासाठी काय बरं वेगळं बनवायचं किंवा मुलांच्या डब्यासाठी काहीतरी वेगळं देता येईल असा विचार तुम्ही जर करत असाल ना, तर हा रव्याचा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे, त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। मिक्सरचं एक मोठं भांडं घ्यायचं आहे, भांड्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे। इथे रवा तुम्ही मोठा किंवा बारीक कोणताही वापरू शकता। त्याच वाटीने अर्धी वाटी दही घातलं आहे आणि दह्याच्या वाटीमध्ये पाणी थोडं मिक्स करून ते पाणी देखील पाव वाटी यामध्ये घातलं आहे। जो पदार्थ तयार होणार आहे तो कोरडा होऊ नये किंवा घशामध्ये कोरडा लागू नये यासाठी यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। आता हे मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे थोडंसं दाटसर मिश्रण तयार झालं पाहिजे। खूप जास्त पाणी अजिबात घालायचं नाही। 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी दही आणि पाव वाटी पाणी हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे। आता हे काय करायचं आहे, मिश्रण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। 2 मिनिटांसाठी एकसारखं छान फेटून घ्यायचं आहे। हे फेटून झाल्यानंतर काय करायचं आहे, यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत आणि अर्धा चमचा इथे माझ्याकडे खरडा होता तो मी घातला आहे। जर तुमच्याकडे खरडा नसेल ना, तर तुम्ही काय करायचं आहे, जेव्हा आपण रवा दही मिक्सरला बारीक करतो ना, त्यावेळेस त्यामध्ये 1 मिरची घालायची आहे। त्यामुळे काय होईल, या पदार्थाला खूप छान चव येईल। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। प्लेट झाकून 5 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण याच्याबरोबर खाल्ली जाणारी मस्त अशी पुदिन्याची चटणी तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 मूठभर पुदिना घेतला आहे आणि तितकेच कोथिंबीर देखील घेतली आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 4 चमचे दही, 4 चमचे फुटाण्याची डाळ आणि इथे घेतले आहेत मी गाठिया। आता इथे तुम्ही शेव, गाठिया काही वापरू शकता। त्याचबरोबर 1 मिरची आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये पुदिना कोथिंबीर घालायचं आहे। त्याचबरोबर 4 चमचे दही, फुटाण्याची डाळ आणि जे आपण गाठिया घेतल्या आहेत ते घालायचे आहेत। त्याचबरोबर मिरची आणि लसूण घालायचं आहे। आता इथे मी गाठिया घेतल्या आहेत। जर तुमच्याकडे बारीक शेव असेल तर ते वापरू शकता। गाठिया शेव यापैकी कोणताही प्रकार नसेल तर तुम्ही इथे 4 ते 5 चमचे भाजलेले शेंगदाणे ते वापरू शकता। पण शेंगदाणे घालत असताना त्याची साल काढायची आहे आणि मगच ते शेंगदाणे ते वापरायचे आहेत। यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे, त्याचबरोबर अर्धा चमचे मीठ घालायचं आहे। आता हे मिक्सरला एकदम बारीक तयार करून घेऊ आणि अशा प्रकारे ही मस्त अशी चटणी तयार झाली आहे। चवीला खूपच अप्रतिम लागते। ही पुदिन्याची चटणी ना, जशी स्टार्टर बरोबर देतात ना, पनीर टिक्का वगैरे केला ना की त्याच्याबरोबर ही चटणी खूपच अप्रतिम लागते। परफेक्ट हॉटेलमध्ये करतात ना तशीच ही चटणी तयार होते। आता काय करायचं आहे, इथे एखादं ताट किंवा डिश तुम्ही घेऊ शकता। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे, कारण जे रव्याचे बॅटर आहे ना ते याच्यावरती घालून आपण ते वाफवून घेणार आहोत। तर ते ताटाला किंवा प्लेटला चिकटू नये यासाठी त्याला तेल लावून व्यवस्थित अशा प्रकारे सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आहे। गॅसवरती कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं तर ते देखील पाणी अगदी व्यवस्थित उकळलं आहे। आता जे बॅटर आपण रव्याच्या साईडला ठेवलं होतं 5 मिनिटांसाठी ते थोडंसं फुललं गेलं आहे। रवा देखील छान भिजला गेला आहे। आता यामध्ये काय करायचं आहे, अर्धा चमचा इनो घालायचा आहे। रव्यापासून जो आपण ट्रायंगल पदार्थ तयार करणार आहोत ना, तो थोडासा फुलण्यासाठी, फ्लफी होण्यासाठी यामध्ये इनो वापरायचा आहे। पण इनो वापरत असताना ना, कोणत्याही फ्लेवरचा इनो अजिबात घ्यायचं नाही, प्लेन इनोच वापरायचा आहे। अर्धा चमचा इनो, अर्धा चमचा पाणी घालायचं आहे आणि बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही इनोच्या ऐवजी खाण्याचा सोडा देखील अर्धा चमचे वापरू शकता। पाणी व्यवस्थित चांगलं उकळलेलं असावं। आता याच्यावरती मी काय करते, ज्या ताटाला तेल लावून घेतलं होतं ना ते ताट ठेवते आणि त्याच्यावरती हे रव्याचं जे बॅटर आपण तयार केलं आहे ते घालायचं आहे। आता मी असं का केलं बरं, कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण ताट किंवा प्लेट कढईमध्ये ठेवत असताना कढई गरम असते तर तो चटका बसतो किंवा प्लेट व्यवस्थित ठेवता येत नाही। त्यासाठी तुम्ही जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना, अशा प्रकारे देखील करू शकता की पहिला ताट कढईमध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बॅटर पटकन ओतून घ्यायचं आहे। आता बॅटर ओतल्यानंतर याच्यावरती ना 2 चिमटभर फक्त लाल तिखट थोडंसं भुरभुरते। इथे तुम्ही लाल तिखट किंवा कोणताही प्रकारचा मसाला वापरलात ना तरी देखील चालेल। याच्यावरती प्लेट झाकायचं आहे। 10 मिनिटांसाठी गॅस मध्यम आचेवरती ठेवून हे रव्याचे ट्रायंगल वाफवून घ्यायचे आहेत। 10 मिनिटे झाल्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे। यामध्ये चाकू घालून पाहायचं आहे की हे ट्रायंगल व्यवस्थित शिजलेत का ते। चाकू एकदम क्लिअर निघाला म्हणजे ट्रायंगल एकदम व्यवस्थित शिजले गेले आहेत। आता ट्रायंगल शेपमध्ये हे सर्व आपण कट करून घेणार आहोत।
ट्रायंगल शेपमध्ये किंवा स्क्वेअर शेपमध्ये तुम्हाला जो शेप आवडेल त्यामध्ये तुम्ही हा कट करू शकता। कट केल्यानंतर साईडने अशा प्रकारे चाकूने त्याच्या कडा थोड्याशा वरती करायच्या आहेत, म्हणजे अलगद हे व्यवस्थित ताटापासून निघतं, अजिबात चिकटून बसत नाही। त्यासाठी 10 मिनिटे परफेक्ट हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आता इथे गॅस मध्यम आचेवरती ठेवून त्याच्यावरती पॅन गरम करून घेतला आहे। त्यामध्ये फक्त अर्धा चमचा तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि हे जे रव्याचे ट्रायंगल आपण बनवलेत ना, ते दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे आहेत। तुम्हाला जसे आवडतील तसे भाजून देखील घेऊ शकता किंवा न भाजता तसेच जरी वाफवलेले तुम्ही खाल्लत ना तरी देखील टेस्टला खूपच अप्रतिम लागतात। तर अशा प्रकारे दोन्ही साईडनी सोनेरी रंगावरती छान असे भाजून घ्यायचे आहेत। आणि हा रव्यापासून तयार होणारा अगदी कमी वेळात बनणारा नाश्त्याचा प्रकार ना चवीला खूपच अप्रतिम लागतो। अचानक जरी घरी पाहुणे आले किंवा नाश्त्यासाठी काहीतरी वेगळे बनवायची इच्छा झाली असेल ना, तर त्यावेळेस तुम्ही हे ट्रायंगल नक्की बनवू शकता। आता इथे काही मी ट्रायंगल भाजून घेतले आहेत आणि काही तसेच न भाजता देखील घेतले आहेत। दोन्हीची चव खूपच छान लागते। आणि त्याचबरोबर अशा प्रकारे पुदिन्याची चटणी देखील तुम्ही करून पहा, तुम्हाला देखील खूपच आवडेल। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आणि हा पदार्थ तुम्ही देखील नक्कीच करून पहा, घरामध्ये सर्वांना खूपच आवडेल आणि परत परत तुम्हाला बनवण्यासाठी तुम्हाला ते सांगतील, इतका चवीला हा अप्रतिम होतो। रेसिपी आवडली असेल तर मला कॉमेंट करून नक्कीच सांगा। परत भेटू आपण पुढील रेसिपीसह, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।